रामकृष्ण हरी मंडळी, आज आहे ना आम्ही पुण्याजवळच्या खूप सुंदर शिवमंदिरात जाणार आहे. आणि ह्याच सुंदर ठिकाणी येऊन भगवान शंकरांना सुद्धा भूल पडली होती, म्हणून याचं नाव आहे भुलेश्वर. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आज पूनमला आहे ना तिच्या माहेरी सोडायला जायचं होतं, कारण की उद्या पंचमी आहे. मग बाकी सगळ्यांचं तर उरकलं होतं, पण माझं गाडीमध्ये बुत्ती भरायचं काम चाललं होतं. आणि तेच काम करीत असताना ना ह्या दोघी जणी हलकं सामान घेऊन मला मदत करायची देखल दावीत होत्या. नवीन लग्न झालं की नवरीचं अख्खं पहिलं सण तिच्या माहेरी असतात, आणि माझ्या सासूरवाडीला जात असता की नाही ना मध्ये हे मंदिर लागतं. मग तुम्ही पण श्रावणी सोमवार मध्ये पुण्याजवळ एखाद्या सुंदर मंदिरात जायचा प्लॅन करीत असाल तर या भुलेश्वरच्या मंदिराला लिस्ट मध्ये नक्की ऍड करा, आणि माझ्या सांगण्यावरून एकदा इथं नक्की विजिट करा आणि ही रील शेअर करा त्यांना ज्यांच्यासोबत तुम्हाला या मंदिरात यायचंय. खरंच हे मंदिर खूप सुंदर आहे. प्रत्येक स्तंभावरती आणि भिंतीवरती कोरीव काम केलेलं आहे, आणि हे मंदिर तर भव्य आहेच, त्याच्याच बरोबर इथले नंदी महाराज पण एवढे भव्य आहे. पूनमला आणि मम्मीला त्यांच्या कानात बोलण्यासाठी अक्षरशः टाच उभं राहायला लागत होतं. मग या शिवमंदिराला तर भेट द्याच, त्याच्याच बरोबर तुमच्या पण इथं एखादं असं शिवमंदिर असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. रामकृष्ण हरी, आणि फॉलो करायला विसरू नका बरं का.